हिंद दी चादर शहीदी समागमासाठी प्रशासन सज्ज। युसुफ पठाण, प्रतिनिधी मालेगाव। वाहतूक, पार्किंग व रेल्वे व्यवस्थेचं सूक्ष्म नियोजन। हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त दिनांक 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी खारघर सेक्टर 29 येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक, पार्किंग आणि नागरिकांच्या सोयी सुविधांचं सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना विभागीय महसूल आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी दिल्या। कार्यक्रमस्थळी येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती तसेच सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात आज आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीस पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, अप्पर आयुक्त सामान्य प्रशासन फरोग मुकादम, सह आयुक्त करमणूक रवींद्र पवार, उपजिल्हाधिकारी रोहयो तथा नवी मुंबई समागम समन्वयक रवींद्र राठोड, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अंशुमन श्रीवास्तव व रवींद्र इंगोले, प्रभारी माहिती उपसंचालक मनोज साणप, JNPAचे वाहतूक अधिकारी यशवंत पाटील व नागेश आकवडे तसेच तहसीलदार सामान्य प्रशासन गजानन धुमाळ आदी उपस्थित होते। नागपूर व नांदेड इथं शिस्तबद्ध व शांततेत पार पडलेल्या या समागमानंतर खारघर इथं होणाऱ्या कार्यक्रमासाठी देशविदेशातून लाखोंच्या संख्येनं भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याबरोबरच AI तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक नियंत्रण करण्याच्या सूचना आयुक्त डॉक्टर सूर्यवंशी यांनी दिल्या। नाशिक, पुणे व मुंबईकडून JNPA कडे जाणाऱ्या तसेच JNPA कडून विविध ठिकाणी जाणाऱ्या कंटेनर वाहतुकीचं विशेष नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले। कार्यक्रमस्थळी येणाऱ्या बसेससाठी स्वतंत्र मार्गिका निश्चित करणे, पुरेशी पार्किंग व्यवस्था करणे आणि आवश्यकतेनुसार पर्यायी मार्ग उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक रेल्वेने येण्याची शक्यता लक्षात घेता दिनांक 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक ठेवू नये यासाठी रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.